उच्च न्यायालय येथे शिपाई म्हणून कुणाची निवड होणार, तर हे अत्यंत महत्वाचं आहे. तर या व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येईल की शिपाई पद म्हणून कुणाची निवड होणार आहे. तर सर्वात अगोदर मित्रांनो, तुम्हाला जर शिपाई पद हे मिळवायचं असेल, म्हणजे शिपाई म्हणून जर तुम्हाला नोकरी करायची असेल, तुम्ही जर 7वी पास असाल आणि तुमची इच्छा आहे की कोर्टामध्ये आपल्याला यावर्षी 100% जॉब मिळवायचीच आहे, तर तुम्हाला ह्या गोष्टीचं तंतोतंत पालन करावं लागेल. तरच तुम्हाला या ठिकाणी पोस्ट मिळू शकते, अन्यथा पोस्ट मिळणार नाही. कारण जवळपास 2,02,500च्या जवळपास या ठिकाणी फॉर्म आलेले आहेत ॲज अ पिऊन म्हणून, पिऊन पोस्टसाठी. तर या सर्वांमध्ये केवळ 887 जागा आहेत आणि स्पर्धा ही भरमसाठ आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला फक्त एक जागा मिळवायचं आहे. तर एक जागा मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सिलेबस माहीत असलं पाहिजे. त्याच पद्धतीनं सिलेबस माहीत असून चालणार नाही. तर त्या सिलेबसमध्ये कोणकोणते कंटेंट्स अतिशय महत्वाचे आहेत, फक्त तेवढ्याच कंटेंटचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. त्या व्यतिरिक्त कंटेंटचा आपल्याला अभ्यास करायची आवश्यकता नाही, कारण त्याच्यावर आधारितच प्रश्न या एक्झामला पडणार आहेत. तर त्या संदर्भामध्ये आपण माहिती पाहूया. तर तुम्ही पाहतात या ठिकाणी महत्वाचा आहे महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्राच्या भूगोलाची तुम्ही जर तयारी करत असताना तुम्हाला नद्या, धरणे, अभयारण्य, घाट, डोंगर, प्रसिद्ध ठिकाण इत्यादी टॉपिकचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास जास्तीत जास्त करावा लागणार आहे. याच्यामध्येच तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवता येतील आणि याच टॉपिकवर आधारित प्रश्न येऊ शकतात. त्याच्यामुळं या टॉपिक्सला पहिल्यांदा प्रेफरन्स देऊन तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचं आहे. या अगोदर पुढचा पूर्ण अभ्यासक्रम पाहण्या अगोदर आणि पूर्ण शिपाई या पदाची स्ट्रॅटर्जी पाहण्या अगोदर काही महत्वाच्या गोष्टी आहेत, त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, आता वेळ अत्यंत कमी आहे. जवळपास मार्च स्टार्टिंग किंवा मार्च एंडिंग मध्ये शिपाई पदाची परीक्षा होऊ शकते. मग अशा वेळेस वेळ अत्यंत कमी आहे. तर यासाठी चारी बाजूने म्हणजेच सर्व प्रयत्न आपल्याला या ठिकाणी करावे लागतील काय करण्यासाठी, पोस्ट मिळवण्यासाठी. तर यासाठी आपण खास तुमच्यासाठी ऑथेंटिक नोट्स तयार केलेले आहेत शिपाई या पदाच्या, त्याच पद्धतीनं क्वेश्चन सेट तयार केलेले आहेत शिपाई पदाच्या, त्याच पद्धतीनं ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा आपण तयार केलेली आहे. या सर्वांचं मित्रांनो तुम्ही जर अभ्यास केला व्यवस्थित तर ॲज इट इज प्रश्न एक्झामला येऊ शकतात. कारण MCQ मध्ये ॲज इट इज प्रश्न घेत असतात. ही काही MPSC स्पर्धा नाही, सरळ सेवा असल्यामुळं शिपाई या पदासाठी जास्तही डीप मध्ये न जाता जे प्रश्न अगोदर आलेले आहेत त्याच प्रश्नाचा जास्तीत जास्त समावेश यामध्ये केलेला असतो. तर आता ह्या ज्या नोट्स आहेत ते कशा पद्धतीनं बाय करायचे आहेत, त्याच पद्धतीनं कशा पद्धतीनं टेस्ट सिरीज ऑनलाईन घ्यायचे याचा डेमो व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो डेमो व्हिडिओ पाहू शकता. त्याच्यानंतर पुढे पहा, इतिहासमध्ये काय काय करायचं आपल्याला. समाजसुधारक छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल जास्तीत जास्त माहिती, संत महात्मे, चळवळ, प्रसिद्ध लढाया इत्यादी बद्दल तुम्हाला अभ्यास करायचं. महाराष्ट्र राज्य विशेषमध्ये स्थापना कधी झाली कोणाची, प्राणी, पक्षी, फुलपाखरू, गीत इत्यादी. नागरिक शास्त्रामध्ये विधानसभा, राज्यसभा, विधान परिषद, राज्यपाल, लोकसभा, राष्ट्रपती इत्यादी पदाचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य विशेषमध्ये स्थापना, प्राणी, पक्षी, फुलपाखरू, गीत इत्यादी. नागरिक शास्त्रामध्ये पाहिलेले आहे आपण. त्याच्यानंतर चालू घडामोडीमध्ये क्रीडा, विज्ञान, पुरस्कार, जागतिक अंतराळ संशोधन योजना आणि इत्यादी. याच्यामध्ये अजून एक टॉपिक तुम्हाला ऍड करायचा आहे, तो म्हणजे विज्ञान. अतिशय महत्वाचा आहे. फक्त हा जो विज्ञान आहे 5वी ते 10वी पर्यंत विज्ञान तुम्हाला पूर्णपणे वाचून घ्यायचं आहे, कारण ह्याच्यावर सुद्धा प्रश्न एक्झाम मध्ये विचारले जातात. या अगोदरची जी एक्झाम झाली होती 10 ते 12 प्रश्न विज्ञानावर आधारित आलेले होते. त्याच पद्धतीनं मराठी व्याकरण 1-2 मार्काचं मराठी व्याकरण येईल, त्याच्यानंतर 1-2 मार्काचं गणित. म्हणजे अशा पद्धतीनं पूर्ण तुम्हाला शिपाई या पदाची तयारी करायची आहे. त्याच पद्धतीने मित्रांनो, तुम्ही जर क्लर्क या पदाची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा अतिशय आनंदाची माहिती आहे, कारण आपण तुमच्यासाठी स्पेशल कोंबो पॅक तयार केलेला आहे मित्रांनो. आणि ह्या कोंबो पॅक मध्ये शिपाई प्लस क्लर्क म्हणजे लिपिक दोन्ही पदाचं कंटेंट सेम आहे. तर कशा पद्धतीने तुम्हाला बाय करायचं ते आपण या ठिकाणी पाहूया. मित्रांनो, वेबसाईट ओपन केल्याच्या नंतर अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल. पेज समोर आल्याच्या नंतर काही माहिती आहे तुम्ही या ठिकाणी रीड करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी गेट दिस वर क्लिक करायचं आहे. ज्या पद्धतीने तुम्ही क्लिक करणार तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव, ईमेल्स आणि मोबाईल नंबर तुम्हाला फिल करायचं, जेणेकरून या ठिकाणी पत्रव्यवहार करण्यासाठी आपल्याला सोपं जाईल. त्याच्यानंतर इथं पेमेंट्स तुम्हाला पूर्णपणे करायचे आहे. पेमेंट्स केल्याच्या नंतर अशा पद्धतीने फॉर्म तुमच्या समोर ओपन होईल. तर आता या फॉर्म मध्ये या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे. जसे तुम्ही या ठिकाणी क्लिक करणार तर तुम्हाला सुरुवातीला पिऊन साठी कॉम्बो पॅक मध्ये असणारा जो मटेरियल्स आहे सर्व मटेरियल्स तुम्हाला या ठिकाणी दिसेल. त्याच्यानंतर क्लर्क साठी पाहू शकता क्वेश्चन पेपर या ठिकाणी अवेलेबल आहेत बरेच. त्याच्यानंतर MCQ क्वेश्चन्स बरेच टाकलेले आहेत आपण.